जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 11 भाग 11. दिग्दिगंतरी जैन धर्माचा विश्वविहार अर्थात आंतरराष्ट्रीय प्रसार. भगवान महावीरांचा तत्वज्ञानाचा चरणस्पर्श या शतकात इतक्या विदेशात इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की गेल्या अनेक शतकात असा प्रयत्न झाला नाही. 20व्या शतकात जैन धर्माचा प्रचार करणारे बॅरिस्टर चंपतरायजी जैन यांचे नाव कोणीही विसरू शकत नाही. जैन साहित्याचा इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर करून त्यांनी आंग्लवाचकांना जैन संस्कृतीचे मार्ग प्रगट केले. त्यांचे पुस्तक विदेशातले अनेक रसिकांना आवडले. त्यांनी तत्वार्थ सूत्र इत्यादी महाग्रंथाचे अवलोकन करून प्रस्तुत केले. त्यांनी लिहिलेले ग्रंथांनी विदेशामध्ये जैन धर्माविषयी आस्था निर्माण केली. त्यासाठी बॅरिस्टर चंपतरायजी लंडनला कित्येक वर्ष होते. श्री कामता प्रसाद बाबूंचे नाव आदराने घेतले जाते. त्यानंतर मात्र जैन धर्माचा विहार समूह शरणातील विहाराप्रमाणे ठिकठिकाणी होत गेला. आशिया, अमेरिका, युरोप, कॅनडा या जगातील महत्त्वपूर्ण प्रदेशात जैन धर्माचे बीजवपन झाले. जैन धर्माची शिकवण विदेशात होण्यासाठी काही देश पण कारणीभूत झाले. त्यात जर्मनी हा जैन संस्कृतीवर प्रेम करणारा देश. डॉक्टर हर्मन जेकोबी सॅक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट च्या निमित्ताने जैन आगमांना जी प्रसिद्धी मिळाली ती औरच. डॉक्टर कार्ल गुन, डॉक्टर शुंभ्रिंग यांनी तर प्रत्यक्ष भारतात येऊन जैन साहित्याचे अवलोकन केले. दी डॉक्ट्रिन ऑफ द जैनाज या ग्रंथामध्ये डॉक्टर शुभ्रिंग यांनी जैन सिद्धांताची, शाद्वादाची, अनेकांताची मीमांसा केली. ती अप्रतिम अशी आहे. जर्मनीतील डॉक्टर कार्ल गुन यांनी जैन धर्मासाठी आपले आयुष्य वेचले व शेवटी संलेखनेने आपला देहत्याग केला. म्हणजे जैनांची संलेखना जर्मन राष्ट्रापर्यंत पोहोचलेली आहे. संलेखना ही आत्मध्यानात आहे. ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध विद्वान A.L. बाशम यांना तर जैन धर्म व जैन वस्तुसाराचे विशेष आकर्षण निर्माण झाले होते. ऑस्ट्रेलियाचे विद्वान प्रोफेसरांनी जैन धर्माचे आगम व इतिहासावर नवीन योगदान केले आहे. अमेरिकन लोकांवर पण जैन धर्माचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत आहे. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डोनाल्ड एच वशिप यांनी लिहिलेल्या दी प्रीसपोजिशन्स ऑफ नॉन व्हायलन्स या ग्रंथात त्यांनी जैन धर्माच्या अहिंसेवर मौलिक विचार मांडले. अहिंसेने शांती व समता कशी उत्पन्न होऊ शकते हे विस्तृत सांगितले. म्हणून जैन धर्माच्या अहिंसेने अमेरिकेतील संतुलन व निर्वाण करण्यास नवीन प्रेरणा दिली. प्रोफेसर डोनाल्ड यांचा लेख राजकीय व सामाजिक वर्तुळात गाजला. अमेरिकेत जैन तत्वज्ञानाचे अध्ययन पण सुरू झाले. बर्कले, हार्वर्ड, टफ्ट्स, बोस्टन, मिशिगन, कोलंबिया या विद्यापीठात आज भगवंतांचा विचार सुरू झाला. डॉक्टर लवान, डॉक्टर कार्मन, डॉक्टर मार्टिन, डॉक्टर ॲलेक्स वेमन इत्यादी विद्वानांनी जैन धर्माची नवीन क्षितिजे उघडली. आज त्यांचा विचार मात्र ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात होत आहे. जे काही नवीन व उपादेय ते स्वीकारावे म्हणून न्यू मेक्सिकोचे डॉक्टर ब्राह्म यांनी जैन धर्मावर अनेक लेख लिहिले. जैन संस्कृतीचे शाद्वाद, अनेकांत व जैन अपरिग्रहाचा विचार मौलिक कसा आहे हे त्यांनी दाखविले. त्याचप्रमाणे डॉक्टर के.आर. मॉर्गन यांनी क्रियापद व जैन आत्मत्व यावर जो प्रबंध लिहिला त्यावरून जैन धर्माचा आत्मत्व विचार प्रकट झाला व त्यांचा विचार अनेक ठिकाणी पोहोचला.
भगवंतांच्या विचारांचा पगडा वाढत गेला. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात जैन धर्माचा प्रसार फार जोरात चाललेला आहे. विद्यापीठ पण यासाठी प्रयत्नशील आहे. जैन धर्माचा विचार पोहोचण्यासाठी समर्थ शक्ती म्हणजे जैनाचार व विशेषतः जैन आहार, जैन अहिंसक शाकाहाराची घोषणा मेन विद्यापीठात अनेक ठिकाणी गाजली. डॉक्टर दिनशा, डॉक्टर नेलर म्हस्के, व्हेल्टन इत्यादी विद्वानांनी जैन धर्माचा शाकाहारविषयक दृष्टिकोन प्रकट केला. जीवदयेची तत्त्वे मांडणारी जैन धर्माची सूक्ष्मता आज जपान व आग्नेय आशियातील अनेक विद्वानांना पटली आहे. आज थाय, जपानचे चिकित्सक लोकांना जैन धर्माची शाकाहार मीमांसा नवीन वाटते. लिव्ह अँड लेट लिव्ह चा सिद्धांत पटला आहे व यासाठी तत्त्वज्ञ शॉपेनहोवर, डॉक्टर बर्नार्ड शॉ सारख्या विद्वान जागतिक रसिकांना पण नवीन दिशा घेता आली. एकूण जैन धर्माचे वारे दिग्दिगंतरी पसरविताना अनेक पाश्चिमात्य विद्वानांनी सहयोग दिला. जैन धर्माचा विदेशी लोकांनी प्रगाढ अध्ययन करून तौलनिकदृष्ट्या ग्रंथसंपत्ती निर्माण केली. रशियाचे डॉक्टर N.R. बुसेवा यांनी जैन धर्मावर संशोधनपर ग्रंथ लिहिला व त्यात जैन धर्माचे सिद्धांत, अनेकांत व अपरिग्रह हे आजच्या युगात कसे उपयुक्त आहेत हे निक्षून सांगितले. याशिवाय फ्रान्सच्या महिला प्राध्यापिका डॉक्टर कलियट यांनी हे पुस्तक लिहून जैन धर्माचे भगवान महावीरांच्या उपदेशाची मौलिक मीमांसा केली. स्वर्गीय डॉक्टर उपाध्याय यांनी या पुस्तकावर धन्योद्गार काढले. ऑस्ट्रेलियाची महिला प्राध्यापक लुसे अन्नस हर्क्यूस, अमेरिकेतील फिलाडेल्फियाचे प्राध्यापक विलियम नरिमन ब्राऊन, ईस्ट जर्मनीतील डॉक्टर जोसेफ अल्बर्ट, जपानमधील हिरतसुकाचे प्रोफेसर अटसुशी उनी, बर्लिनचे डॉक्टर व्ही मिलर, रशियातील मॉस्को येथील प्राध्यापक I.D. सेरेबियेको, वेस्ट जर्मनीतील डॉक्टर कलस I. ब्रुहन, ऑस्ट्रेलियातील सायरिंग येथील प्रोफेसर इरिच प्रायवमनर नार्थ, युरोपातील डुर्कू येथील डॉक्टर अनटो टेहतीनन, केम्ब्रिज विद्यापीठातील डॉक्टर K.R. नारमन या सर्व लोकांनी जैन साहित्याद्वारे जैन संस्कृतीचा प्रचार केला. भगवंतांची वाणी आज सर्व देशात दिव्य प्रकाशासारखी पसरली आहे. अमेरिकेत डॉक्टर कनगन, डॉक्टर मायर, डॉक्टर ओकनाल इत्यादी विद्वान जैन धर्मातील विचारांचा समर्थन करीत आहेत. मांसाहारी प्रदेशात असणाऱ्या या विद्वानांना जैन संस्कृतीत आपला जन्म व्हावा असे वाटते. लंडनमध्ये जैन धर्मामध्ये कार्य करणाऱ्या ब्युटी विदाऊट क्रुएल्टीचे संस्थापक लेडी डाउडिंग यांच्याशी भेट झाली असताना मोठा सुंदर अनुभव आला. प्राणीमात्रांविषयी करुणा आल्याशिवाय जैन धर्म टिकणार नाही असा त्यांचा ठाम विचार आहे. त्यांनी जीवदयेची फिल्म तयार केली. त्यांना प्राण्याविषयी प्रेम आहे हे दिसून येते. अहिंसेशी प्रेम आहे, शाकाहाराशी नाते आहे. त्यांचा सिद्धांत आहे लिव्ह अँड लेट लिव्ह. प्राणीमात्रात सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत धर्म जातो आहे. विदेश संक्रांतीवर आहे. बदल होत आहे. बदल कसा व्हावा, जीव टिकले पाहिजे, अस्तित्व राहिले पाहिजे, अशा लोकांनी जैन धर्माची प्रभावना व्हावी म्हणून आज ठिकठिकाणी जैन धर्माचा विचार पोहोचला आहे. लाय ब्रेजिएक्ट कॅलिफोर्नियाला एक संघटन आहे. युनायटेड अगेन्स्ट ॲनिमल क्रुएल्टी अर्थात क्रूरतेशी युद्ध आहे. जैन धर्म केवळ शुष्क तत्वाने राहिले नाही तर जीवन झाले आहे. प्रत्यक्ष आचरण हाच धर्म आहे. हा जैन धर्माचा विचार सर्वत्र पोहोचला आहे. 2500 वर्षापूर्वी सुरू झालेले भगवंताचे समोशरण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.
दिगदिगंती व्यापत आहे. त्यात पाश्चात्यांचा सहयोग व निष्ठा वाखाणण्यासारखी आहे.